Using getLine functions in a C++. getLine फंक्शन आपण काय यूज करतो तर एका फाईलमधील डेटा आपल्याला कॉपी करायचा आहे आणि त्या फाईलमध्ये मल्टीलाईन्स लाईन आहे. तर तो डेटा आपल्याला कॉपी करायचा असेल तर आपण getLine या फंक्शनचा यूज करतो. तर त्याचा एक्झाम्पल सर्वात पहिल्यांदा आपण हेडर फाईल इम्पोर्ट केल्या #include iostream.h, परत #include conio.h, परत आपण एक एक्स्ट्रीम नावाची हेडर फाईल इन्क्ल्यूड केली #include fstream.h, इंट मेन ओपन कर्ली ब्रेसेस CLR इफ स्ट्रीम म्हणजे आपल्याला त्या जो डेटा आपण राईट केलेला आहे तो डेटा आपल्याला रीड करायचा आहे. त्यामुळे आपण एफ-स्ट्रीम आणि OBJ एक ऑब्जेक्ट क्रिएट केली आणि ज्या फाईलमधील आपल्याला डेटा कॉपी करायचा आहे म्हणजे आपल्याला रीड करायचा आहे तो bcs.txt नावाच्या फाईलचा आपण इथं ॲड्रेस घेतला आणि iOS आणि इथं आपण मोड दिला आणि इथं मोड दिला आणि इथं आता आपण त्या फाईलमधील डेटा हा कॅरेक्टरमध्ये असेल म्हणून आपण इथं CR म्हणजे आपण कॅरेक्टर म्हणजे कॅर नावाचा रिझर्व कीवर्ड आणि CH आपण इथं डिस्प्ले केलेला आहे. आता इथं वाईल नॉट obj.eop म्हणजे एंड ऑफ लाईन. मग आता इथं ओपन कर्ली ब्रेसेस obj.getLine आपण इथं getLine यूज करतो कारण आपल्याला जास्त लाईन्स रीड करायच्या आहे मग आपण इथं getLineचा यूज करतो आणि इथं आपण cout ch. मग आता इथं आपल्याला CH रिटर्न करतो म्हणजे हा CH आपल्याला इथं रिटर्न करतो. मग आता इथं आपण क्लोज केला इथं obj.close गेट CH आणि रिटर्न 0 तर आपल्याला मॅसेज येईल वेलकम टू BCS फर्स्ट इयर कारण या फाईलमध्ये तो मॅसेज आधीच राईट केलेला आहे तो आपल्याला इथं प्रिंट होणार.